ऋग कहे अगमय गोचर अलक निरंजन बाई जन्मे मरे किरे कछु नाही रंगन रूपन भाई श्याम अखंडित ब्रह्म बतावे सरगुण यजुर कहावी अथर्व के मोए प्रपंच धीसे सत्य पदा रतनाई यूं वेद पुराण कहावे अपना अपना भाई छे शास्त्र के छे मत होई जीव की सोगत जाई। आता जीवाने जर सद्गती प्राप्त करायची असेल तर वेदाचं ज्ञान पूर्ण मोडलं का? तर महाराज सांगतात की ऋग्वेदामध्ये काय अगम ज्याची माहिती नाही, अगोचर जिथे चालता येत नाही, तिथे बोलता येत नाही, काही करता येत नाही. ऋग कहे अगम अगोचर अलग निरंजन सै, तो वेगळा आहे. आता कोणता वेगळा आहे? सगळे की वेगळा आहे, तुमचा धर्म वेगळा आहे, आमचा वेगळा आहे, हे वेगळा आहे, हे वेगळा आहे. सारा जगत असा पक्षात बांधलेलाच आहे. पक्षात कोण बांधलेलं नाही. महाराज सांगतात पका पकी में बदियो निरपक बिरळा कोई और पक्कू छाड निरंतर केले सोजन पहिला होय. महाराज सांगतात तो पहिला आहे. मग पहिला कोण? तर आता त्या गोष्टी दोन आहेत. आपण कधी सांगतो काय? आपण एक सांगतो पारब्रह्म आणि दुसरा सांगतो आनंद ब्रह्म. आता पारब्रह्म का मानत नाही? महाराजांनी पार ब्रह्म्याच्या भक्तीला का नकारलेला आहे? प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस वेगळी शाखा निर्माण होते त्याला एक काहीतरी कारण असतं. त्याशिवाय कधीही नवीन पक्ष कधी तयार होत नसतो. आजकालच्या युगामध्ये जर मानमर्यादा मिळाली नाही तर दुसरा पक्ष तयार. त्याच पद्धतीने भक्तीचे तसंच आलेलं आहे. आता चार मत झाले चार वेदाचे. ऋग कहे अगम अगोचर अलक निरंजन साई जन्मे मरे खिरे कचू नाही रूपन रंगन बाई. म्हणजे कुठल्या ब्रह्माची गोष्ट असेल ही? तर पारब्रह्म्याची. बरोबर. आता श्याम अखंडित ब्रह्म बतावे, तो अखंड आहे म्हणजे अद्वितीय आहे. अद्वैतवाद आणि द्वैतवाद दोन वाद आहेत, एक वाद नाहीत. आता इथं अद्वैत दाखवला, कशामध्ये? सामवेदामध्ये अद्वैत दाखवला. आता जर तिसरा वेद धरला तर तिसरा वेद आहे यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये सगुण साकार दाखवला, म्हणजे ईश्वर या सृष्टी तलामध्ये आहे. सृष्टी तलामध्ये सरगुण यजुर काय? ते सरगुण आहे. सगुण म्हणजे सोबत चालणारा गुण आहे. जर ईश्वरासारखं कोणी वागला असेल तर समजून घ्या की यांच्यासारखा महात्मा कोणी नाही. समजून घ्या की सगुणामध्ये तो आहे, साकारामध्ये तो आहे. अथर्व कैमय प्रपंच दिसे सत्य पदार्थ नाही. सत्य वस्तू या जगामध्ये कोणीही नाही. संसारी जेवढे जेवढे काही आहेत ते सर्व संसारी मायालाच मानणारे आहेत. ते सांगतात सरळ की ईश्वर तुम्ही दाखवा. आता ईश्वर का दाखवायची वस्तू आहे म्हणून दाखवतील. आता हे झालं वेदाचं. आता वेद झाल्यानंतर शास्त्र आले. आता
पहिला मीमांसा शास्त्र। कर्म मीमांसा में कयो ऋषि जयमनी आन, और कनाद वैशेषिक में समय कयो बलवान। आता कर्ममीमांसा हे जैमिनी ऋषीने लिहिलं। जैमिनी ऋषी हे व्यासानंतरचे आहेत। आता त्याला जैमिनी ऋषींनी कर्माला श्रेष्ठता दिली। आता त्यानंतर आलं कनाद वैशेषिक में समय कयो बलवान। कनाद ऋषींनी त्या काळाला महत्व दिलं, कारण की समय बलवान असतो। एखादी वस्तू, एखादा साधक चांगल्या तऱ्हेने वागणारा जरी असला, पण त्यांच्यामध्ये संकट जर आला तर त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि त्या संकटाचा सामना करतो। का? त्यावेळेला महत्व आहे। कनाद वैशेषिक में समय कयो बलवान, समय कयो बलवान पतंजलि योग बतायो। आता पतंजलि ऋषींनी काय लिहिला? योगशास्त्र। और न्याय कियो गौतम, ईश्वर सत्य ठहरायो। आता प्रत्येक गोष्ट आहे की न्यायिक झाली का? आपण जी भक्ती करतो त्या भक्तीचं मूळ मतितार्थ आहे की मोक्ष होणे। आपण मोक्ष होण्यासाठी त्या पद्धतीचे कर्म करतो काय? जर करत असलो तर समजा तुमचा मोक्ष होईल, अन्यथा मोक्ष होणार नाही। आता पहिली गोष्ट आहे की तो मोक्ष जो करण्यासाठी आहे ते सत्स्वरूपाची भक्ती, नियंचरची भक्ती। आता नेहमीसाठी आपण तर ते तोंडानेच राम राम करतो, मग नियक्षराची झाली का? नाही नाही, तो ज्ञान वैराग आहे, तो वेगळा विषय समजा। आपण नाही, राम राम कहे मिलत है सो प्रगट कहतोय। राम राम केल्याने सुद्धा चांगलं होते, कारण की त्याच्यानं कार्य होतेच। कारण की त्या राम या शब्दामध्ये ध्वनी विशारद शास्त्रार्थ करणारे लोक जे होते त्यांनी त्या रामामध्ये रा हा घर्षणवाचक शब्द आहे, तो जिभेवर नेहमी जिवंतपणा ठेवणारा रा आहे। रा हा शब्द असा आहे, आणि म हा आनंदवाचक शब्द आहे, शांती देतो। आणि मधला जो शब्द आहे तो अनुस्वारवाचक आहे। शब्द दोनच आहेत, रा आणि म, पण रा आणि म मध्ये एक शब्द येतो मधात, तो आहे शब्द आ। आणि हा शब्द कसा आहे? हा आहे शांतीवाचक, कारण की त्यासाठी आपण पूर्ण तोंड उघडत असतो। राम राम कहे मिलत है सो प्रगट कहूँ तोय, गत मुगत लग पहुँच है आगे पहुंचन कोय। राम राम या शब्दाने सुद्धा कार्य होते, पण कुठपर्यंत होते? ते तोंडाने बोलतो ना आपण। आणि भक्ती कशाची करतो आपण? नियक्षराची। फक्त मी या विषयाची सुरुवात यासाठी केलेली आहे, कारण काय करतोय आपण? विशेष सत्स्वरूपाचा घेणार आहोत। यासाठी सत्स्वरूपाच्या पहिले त्याचा मतितार्थ आपल्याला कळायला हवा। जिथपर्यंत आपल्याला मतितार्थ कळणार नाही, पहिली गोष्ट आहे समज। तुम्ही भाषा कोणतीही वापरा, पण समजेत यायला पाहिजेत। जिथपर्यंत आपल्या समजेमध्ये येणार नाही, मी एक थोडी गोष्ट जरा बाजूला सारतो आणि एक घेतो उदाहरण, फक्त समजेसाठी। सर्वसाधारणपणे 1915-16ची गोष्ट असेल, आणि राष्ट्रीय अधिवेशन होतं काँग्रेसचं, आणि कलकत्त्याला होतं। बरेच असे लोक आले होते आणि राजकीय मंडळी होती सगळी। त्यामध्ये लोकमान्य टिळक हे त्यावेळेसचे
त्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता त्यांनी भाषण केलं आणि महात्मा गांधी त्यावेळेस नेमके म्हणजे सुरुवात झाली होती, म्हणजे चौकडून लोक सांगत होते की नाही गांधीजींना पहिले बोलण्याची संधी द्या. आता त्यावेळेस लोकमान्य टिळक इंग्रजी भाषेत बोलले. आता समोर बसणारी जी पब्लिक होती ती अर्धवट होती, म्हणजे जाणणारी आणि न जाणणारी. आता जे जाणत होते ते सर्व म्हणजे प्रत्येकाचे डोके हालत होते की नाही, त्यांना समजलेलं होतं. परंतु न समजणारे 50% होते, त्यांना काय ते लक्षात आलं नाही. तेव्हा गांधीजीच्या लक्षात आलं आणि गांधीजीचा नंबर लागला भाषणासाठी आणि त्या गांधीजीला विचारण्यात आला. तेव्हा गांधीजी बोलले कि बोले तिलक जी बोले आपने भाषण किया तो बहुत अच्छा किया, हमें स्टेज वालों को तो समझ में आ गया, यहाँ पे बैठे हुए आधे लोगों को समझ में आ गया, पर जितने भी आधे लोग सुनने को आए तो उनके समझ में नहीं आया. उसके लिए बोले मैं जो समझ में आती है वही भाषा इनके सामने रखने वाला हूँ. प्रत्येकाच्या समजेमध्ये यायला पाहिजेत. आणि समज जर नसेल, समजतच नाही, तर मग अर्थ उरणार नाही. राम राम कहे मिलत है सो प्रगट कहूँ तोय, गत मुगत लग पोहोचे आगे पोहोचन कोय. त्याच्या पुढं त्या राम या तोंडाने बोलणाऱ्या रामापासून गती आणि मुक्ती ह्या दोनच गोष्टी मिळतात, परंतु मोक्ष कधी होत आणि आपल्याला पाहिजेत. मग महाराज कुठल्या पद्धतीचं नामस्मरण करण्यास सांगतात आपल्याला, आता हा तुम्ही सगळा विचार करा, बरोबर की नाही. विषयच आपला सत्स्वरूप आहे. आता कर्म मीमांसा में कयो ऋषि जयमनी आन, कनाद वैसे सीख में समय कयो बलवान, समय कयो बलवान पतंजलि योग बतायो. पतंजलि योग बतायो, न्याय कियो गौतम, ईश्वर सत्य ठरायो. आता जर आपण न्याय केला, कुठल्या शब्दाचा, या तोंडाने बोलणाऱ्या शब्दाचा आपण जर न्याय केला तर यापासून गती आहे, मुक्ती आहे, पण काय नाही, मोक्ष नाही. बरोबर आहे. आणि आपल्याला काय पाहिजेत, आपण या शाखेमध्ये या धर्मामध्ये येणारे जेवढे काही जीव आहेत त्या सगळ्या जीवांना फक्त मोक्ष पाहिजे. ते मोहन खेचा ताळ में क्यों कर लके जाण, अरे कर्म मीमांसा में कयो ऋषि जयमणी आन. सांख्य कपिल वर्णन कियो, आत्म जाणो सत, आत्मा सत्य आहे. महाराज सांगतात साच झूठ का करून वेडा भेदो भिडन राखो, और सभी करू न्याव सुधुरा, असत मुख नाही बाकू. आत्मा आपल्या शरीरामध्ये सत्य आहे आणि आत्माच हा परमात्म्याकडे जाणारा मार्ग आहे. आता आत्म्यामध्ये काय, आत्मा काय आपण सांगतो ते गीतेमध्ये एक अध्याय आहे, त्या अध्यायाचं नाव क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग आहे. क्षेत्रनाम शेती, क्षेत्रज्ञ म्हणजे त्याच्यावर मालक. आपल्या या पूर्ण शरीराचा मालक कोणता, आत्मा हा क्षेत्रज्ञ आहे. आणि जमीन ही आपला क्षेत्र आहे, म्हणजे जमीन आपली जमीन जी आहे ही आहे शरीर, आणि या शरीराचा मालक कोण, तर आत्मा. आणि आत्माच कोण, आत्ममेय पर, आत्म्यामध्येच परमात्मा आहे. सांख्य कपिल वर्णन कियो आत्म जाणो सत, और पूर्व जीग जोग के. आपण पूर्वेकडून जे जे काही लोक ध्यान साधना करतात, महाराजाचं ध्यान करण्याची जी साधना आहे ती आहे बंकनाळाची. बंकनाळाचा मार्ग हा कधी नाभिस्थानापासून सुरू होतो, सुरुवातच तिथून आहे. आपण तोंडाला मुलाला हा शब्द वेगळा, कारण की नियक्षर जागृत व्हायची काय जागाच कुठे आहे, तर नाभिस्थान. सुरुवात तिथून होते.
પૂરબ જોગ જો કો થાપો આપણો મત व्यास वेदांत बकाळू. आणि वेदांतामध्ये आता वेदांताचा अर्थ आहे वेदाचा अंत कुठे होतो? आता वेद ते 4 वेदामध्ये आपण दाखवलं की ते कुठे दाखवलं नाही, आत्मावरच दाखवला सगळा. व्यास वेदांत बखाणो ब्रह्म एकही जाण दुनिया नासत माळ्यो. मोहन ततना पाविया किस विदा आहे पद और सांख्य कपिल वर्णन किंवा आत्म जाणो सत. आता अशा तऱ्हेनं शाही शास्त्राचं जे खंडन केलेलं आहे त्या अशा पद्धतीनं शाही शास्त्राचं खंडन केलं. आता कवित पुराण 18 व्यासा सिख उपदेशच किणा और 4 वेद डंडोर के सत्स्वरूपण चिना. या 4 वेदामध्ये सत्स्वरूपाची माहिती नाही. या 4 वेद निवडलेले आहेत, 4 वेद निवडलेले आहेत. अंतर लागी लाय आय नारद बुझाई और कर्म कांड को छाड़ नाम की महिमा गई. इसवीत जीव उळजावियो वेद पुराणामाय. अशा पद्धतीने हे सर्वही जीव कशामध्ये उलझत आहेत? तर या वेदामध्ये, पुराणामध्ये, शास्त्रामध्ये सर्व काही जीव त्याच्यामध्ये अटकलेले आहेत. और कहे मोहन सद्गुरु बिना कोण कहे छुडाय. तर आपल्याला आपल्या जीवाची सोडवणूक करायची आहे आणि तो न्यारा आहे म्हणून सगळं सांगतात. तुमचा अलग आहे, आमचा अलग आहे. न्यारो पदकू सब कहे भेदन जाने कोय. एक माये अनेक आहे, एक अनेका होय. एक अनेका होय तालग न्यारो दिसे. एकापासून अनेकाची उत्पत्ती, अनेकापासून एकाची उत्पत्ती. ते महाराजाचं एक पद आहे. कुठलं पद आहे ते? नदिया जाए मिल्या सागर में चेतन भयो रे शरीर उमेदी माने. चेतन नदिया जाय मिल्या सागर में. नदी जिथपर्यंत सागरामध्ये जाऊन मिळत नाही तिथपर्यंत त्या नदीला नाव आहे. एकदा नदी का समुद्रात जाऊन मिळाली, बरं आपण हे सांगू शकतो का की या गंगा नदीचं पाणी आहे? त्याच पद्धतीने आत्मा हा परमात्म्यात विलीन जर झाला तर हे सांगू शकणार नाही. अनेकत्वामध्ये एकत्व जिथपर्यंत न्यारा आहेच. तर जिथपर्यंत आपण ही अलग वस्तू एका ठिकाणी आणि अनेक वस्तू एका ठिकाणी, अनेकामध्ये अनेकत्वामध्ये एकत्व आणि एकत्वामध्ये अनेकत्व जिथपर्यंत साधकाला भासणार नाही तिथपर्यंत ती गोष्ट कधीही क्लिअर होत नाही. तर चला आपण आपल्या विषयाकडे वळू. सत्स्वरूप आनंदपद नियंसर निजनाम. वेद सहित ज्ञान घट आवे प्रेम भावने चो मन पावे. ओ मिलन की यही उपाय दूजी नहीं शिष्ट में बाई. भेद सहित ज्ञान घट आवे. आता पाहिजेत या सत्स्वरूपाला, या सत्स्वरूपाच्या पदामध्ये विलीन होण्याकरता, एकमेव होण्याकरता आपल्याला पाहिजेत भेद. भेद सहित ज्ञान यायला पाहिजेत. आता ज्ञान म्हणजे काय नेमके प्रश्न येतो. जिथपर्यंत तुम्हाला ज्ञान नाही, आता ज्ञान म्हणजे नेमकेच काय?
प्रश्न आहे तो ज्ञान म्हणजे काय? ज्ञान तर या जगामध्ये अनेक तऱ्हेचे ज्ञान आहेत. जर साधं चोर बनायचं असेल तर त्याला सुद्धा एखाद्या त्या जो चोरमध्ये शिकामणी असतो त्याच्याकडे ज्ञान घ्यावं लागतं. आणि हे तर तुम्हाला तुमचा जीव या आत्म्यातून तुम्ही परमात्म्याकडे नेता. 5 मिनिटासाठी जर लोखंडाचं सोनं करायचं असेल तर ती विधी कळायला हवी. त्याच पद्धतीने आपला जीव आपण परमात्म्याकडे नेतोय म्हणजे ती विधी जरूर यायला पाहिजे. तो आहे भेद आणि तो आहे ज्ञानाचा भेद. आता ज्ञानाचा भेद म्हणजेच काय? आता 5 मिनिटासाठी आपल्याला ईश्वराने शरीर दिला. त्या शरीरामध्ये विशेष काहीच गोष्ट नाही. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन एवढं जरी ताब्यात असलं तरी समजून घ्या की आपण ज्ञानाची कुठेतरी आपण त्या मोडवर आहेत. पण जिथपर्यंत कर्मेंद्रिय आपल्या हातामध्ये नाहीत, ज्ञानेंद्रियाचा आपला ताबा सुटलेला आहे, गेलेला आहे, आपल्या ताब्यामध्ये नाहीत, तर ती ज्ञानाची प्राप्ती कधी होतच नाही. आता आहे वेद एक, दुसरी गोष्ट आहे भेद, तिसरी गोष्ट आहे लभेद आणि चौथी गोष्ट आहे सत्स्वरूप. बरोबर आहे. आता वेदामध्ये नाहीच, कारण की वेद 52 अक्षराचे आहेत. आता भेद म्हणजे काय? आता भेद आहे अष्टांग योगाचा. आता त्या अष्टांग योगामध्ये प्रत्येक धर्मामध्ये ज्ञान अपूर्ण असल्यामुळं साधकाची पूर्ण स्थिती कधी होत नाही. आता अष्टांग योग म्हणजे 8, एक यम, एक नियम, एक आसन, एक प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, असे किती आहेत? 8. प्राणायाम, प्राणायाम असं म्हणजे आहेत 8. बरोबर आहे. आता प्राणायाम, प्रत्याहार, आसन आणि पहिले 2 यम आणि नियम. कारण की रामसनी झाले, ठीक आहे, त्या नियमामध्ये कुठंच नाही. बरं, धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये नियमावली बनायला पाहिजेत. जिथपर्यंत नियमावली नाही ती गोष्ट पूर्णत्वास जात नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये नियमावली आहेच. भारत देश जर चालवायचा असेल तर त्यामध्ये संविधान त्या सरकारने बनवलेलंच आहे. असं प्रत्येक धर्मामध्ये एक संविधान असायला पाहिजेत, नियम असायला पाहिजेत. आता महाराज सांगतात इथं भेद, आणि भेदामध्ये आहेत 8 नियम. एक आहे यम, यमाचे नियम आहेत 5. हा, भेदचा सरळ अर्थ म्हणजे अष्टांग योग. भेदचा सरळ अर्थ अष्टांग योग. हा, आज सांग. हा 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 नाही नाही, जिथपर्यंत बस अष्टांग योग हा सर्व सरळ भेदाचा अर्थ आहे. सरळ अर्थ म्हणजे भेदाचा अर्थ अष्टांग योग. अष्टांग योगाशिवाय भक्ती नाही. आता तो भेदाचा अर्थ. हो हो हो, बरोबर आहे. हा, आता प्राणायाम, आता आला प्राणायाम, बरोबर आहे. म्हणूनच आहे की भेदामध्ये अष्टांग योगामध्ये प्राणायाम आला म्हणजे अष्टांग योग भेदामध्ये आहे. आता प्राणायाम मध्ये आला सासा. आता इथे सासाची भक्ती करत नाही, आपण सोडली. आणि महाराज सांगतात अष्टांग योग सांग नाही पावना, ऐसा खेल हमारा संतो देखा इतरच भारी, अमर लोक में संत बिराजे महासुरत लिव मारे. आता अष्टांग योगामध्ये काय आलं? अष्टांग योगामध्ये आला प्राणायाम. आणि प्राणायामचे नियम आहेत 2. आता प्राणायाममध्ये 2 आहेत. असं जर आपण भक्तीचा भेद उकलला त्यावेळेस समजेल, अन्यथा समजणार नाही. आता आला भेद आणि भेदानंतर आला लभेद. लभेद आहे नामस्मरणामध्ये आणि त्यानंतर आहे सत्स्वरूप. आता सत्स्वरूपामध्ये लभेद जर सकाम असेल,
जर सकाम असेल तर त्यापासून मुक्ती, निष्काम असेल तर मोक्ष. निष्काम असेल तर मोक्ष, आणि तुम्हाला मोक्षाचीच प्राप्ती करायची आहे तर तुम्हाला ती निष्काम भक्ती करावी लागेल. भेद सहित ज्ञान घट आवे और प्रेम भाव नेचो मन पावे. भाव यायला पाहिजे प्रेमाचा, आणि तेही निश्चयाने. मोक्ष मिलन की यही मोक्षाला जर जावयाचं असेल तर तुम्हाला भेद जरूर घ्यावं लागेल. दूजी नाही सृष्टी में बाई, या सृष्टी तलावर दुसरा मोक्षाला जाण्यासाठी कुठलाही मार्ग तुम्हास मिळणार नाही. आता महाराज सांगतात जीवाबद्दल. ओ तो जीव ब्रह्म सुना होई, या को पकड़ सके नहीं कोई, सब ही कर्म जीव ही न साया, सुख के काज जुगत होयो बाया. आता हा जीव पहिलेही ब्रह्म होताच आणि आता सुद्धा ब्रह्म आहेच. आता चार खाणीमध्ये प्रत्येक जीव, या जीवामध्ये ब्रह्म आहेच. चार खाणीमध्ये सर्व ब्रह्म आहेच. आता या जीवाला कोणी पकडू शकत नाही. या जीवाला आपण पकडू शकतो का? एकदा सायंटिस्ट एकदा सर्वत्र जमा झाले. त्या सर्व शास्त्रज्ञांमध्ये एक विचार कल्पना झाली की आपण सर्व काही रिसर्च करू शकतो, पण या जीवावर आपण एकदा रिसर्च करायचं. सर्वांनी ठरवलं तसं. एक व्यक्ती होती, ती व्यक्ती मरणाच्या दारामध्ये होती आणि त्या व्यक्तीवरती रिसर्च करायचं होतं, कारण की 1 ते 2 दिवसात ती व्यक्ती कधी मरणार हे नक्की होतं. त्या सर्व शास्त्रज्ञांनी ठरवलं तसं की यावर आपण रिसर्च करवायचा आहे, की जीवाचा रिसर्च याच्यावरच करू शकतो, कारण की याचा जीव निघणार आणि तो जीव आपण फक्त पकडायचा आहे. तो जीव कशा पद्धतीने या जीवातून म्हणजे या शरीरातून निघून जातो त्यावर रिसर्च होतं. त्यासाठी त्या सर्व शास्त्रज्ञांनी त्या व्यक्तीला एका काचेच्या पिंजऱ्यात जमा केलं, कोंडला त्याला. आता कोंडल्यानंतर 1-2 दिवसात ती व्यक्ती मरणारच होती. आता त्या व्यक्तीला ज्यावेळेस कोंडलं, सर्व चौकडून शास्त्रज्ञ बसलेले होते. हा जीव कधी याच्यातून निघेल, कधी याच्यातून निघेल अशी सर्वांची भावना होती. ज्यावेळेस जीव निघून जाईल त्यावेळेस ही काच आहे, या काचातून आपण चौकडून बसलेल्या म्हणजे आपल्याला समजणार की हा जीव याच्यातून निघाला. हा एवढी काळजीपूर्वक जर त्याची रखवाली करतो तर समजणं सहजच होतं. पण तो जीव कधी निघून गेला, काच कधी तडकून गेली हे कोणालाच सांगता आलं नाही. अरे जीव म्हणजे तू व्यक्ती मरण पावली, आज पावली कधी मरण, आपण तर इथंच बसलेले आहोत. या पद्धतीने या जीवाला कोणी पकडू शकत नाही. व तो जीव ब्रह्मसून होई, या पद्धतीने तो पूर्ण ब्रह्मात सर्व ब्रह्मच आहेत, पण पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण ब्रह्म पाहिजेत आणि पूर्ण ब्रह्म होण्यासाठी आपण ब्रह्म होऊन ब्रह्माची भक्ती करतो, कारण की आपल्याला पूर्ण ब्रह्म व्हायचं आहे. आता हा ब्रह्म काय अर्ध ब्रह्म आहे का? हो, अर्ध ब्रह्मच आहे, कारण की प्रत्येकामध्ये एक तरी कमजोरी आहे. सर्व गोष्टींत ते निपुण नाही, कुठेतरी अर्धवट आहेच. एखादी व्यक्ती शारीरिक जरी चांगली असेल पण आर्थिक कमजोरी आहे, आणि आर्थिक जर परिपूर्णता असेल तर शारीरिक कमजोरी त्याच्यामध्ये आहे, तो पूर्ण नाही. याकू पकड़ सके नहीं कोई, सभी कर्म जीवहीन साया. या पद्धतीने सर्व जीव या आधाराने या पृथ्वीवर आहेत. सुखे का जगत होयो भाया. आणि सुखासाठी, कशासाठी जीवाला इथं? फक्त सुखासाठी आलेला आहे. आणि प्रत्येकाला
या जगामध्ये सुखाचीच प्राप्ती करायची आहे. आपण भक्ती जरी करत असलो तर ही फक्त भक्ती सुखासाठीच आपण करतोय. सगुण असो निर्गुण असो कोणतीही भक्ती जरी असली तरी ती भक्ती आपण फक्त सुखासाठी करतोय. ब्रह्म ज्यासून सुख दुःख नाही, लेना एक न देना काही, ता कारण यो खेल बनायो, पाच भूत कर संग हुयो आयो. ब्रह्म ज्यास सुण सुख दुःख नाही. आता जिथे ब्रह्म आहे तिथे सुखही नाही दुःखही. आपल्यामध्ये ब्रह्म आहे की नाही? आहे. आपल्याला सुख दुःख आहे की नाही? आपण सुख दुःख विरहित